हाच तो शॅम्पू आहे ज्याला जवळपास मी 1 वर्षापासून डेली युज करते. एकदाच तुम्ही हा होममेड शॅम्पू युज केला ना, तर मार्केटमधले कितीही एक्सपेन्सिव्ह शॅम्पू असले तरीही तुम्ही त्याला पुन्हा युज करणार नाही. तुमच्या केसाचे कोणतेही प्रॉब्लेम्स असो, व्हाईट हेअर, हेअर फॉल, डॅन्ड्रफ, फ्लीस, स्प्लिट एंड्स, ड्राय हेअर, वीक रूट, तर कोणतेही प्रॉब्लेम्स असो हा शॅम्पू त्याला कम्प्लिटली कंट्रोल करेल. आणि मेन म्हणजे या शॅम्पू मध्ये युज केलेले सगळे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला जवळपास 80 ते 90 रुपयापर्यंत येऊन जाईल. मी एकच सांगते, एकदा तुम्ही हा शॅम्पू युज करायला लागले ना, तर तुम्ही स्वतःच नोटीस करसान तुमचे हेअर रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स वन बाय वन सॉल्व्ह झालेले. हा शॅम्पू बनवणं इतकं इझी आहे ना, आणि यामध्ये युज केलेले सगळे इन्ग्रेडियंट 100% नॅचरल आहे, त्यामुळे याचा काही साईड इफेक्ट होत नाही. हा शॅम्पू कोणत्याही एज ग्रुप वाले युज करू शकते, जसं अडल्ट, किड्स, एल्डर कोणीही युज करू शकते. या शॅम्पूमुळे कोणालाच काही साईड इफेक्ट होणार नाही. सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे हा शॅम्पू तुम्ही 1 इयर पर्यंत स्टोर करून ठेवू शकताय. याची शेल्फ लाईफ लॉंग लास्टिंग आहे. बऱ्याच लोकांची कंप्लेंट असते की होममेड हर्बल शॅम्पूला फोम येत नाही, पण या शॅम्पू मध्ये तुम्हाला असे प्रॉब्लेम्स अजिबात दिसणार नाही. हा शॅम्पू अगदी मार्केट मधल्या शॅम्पू सारखा थिक आहे आणि भरपूर फोम देतो, यामुळे स्काल्प डीप क्लीन होतो. हा शॅम्पू 100% होममेड आणि नॅचरल असल्यामुळे केसांवर याचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. चला मग हा शॅम्पू कसा बनवायचा हे बघूया. सगळ्यात आधी आपण घेत आहोत शिकाकाई. शिकाकाई मध्ये असतं सोपेनियन, ते नॅचरल क्लिन्झर आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, डी, ई, के असतं, जे कोलेजन इन्क्रीज करून हेअर ब्लॅक ठेवतं आणि डीप नरिशमेंट देतं. क्वांटिटी आहे 20 ग्राम. नेक्स्ट आपण घेत आहोत आवळा. आवळा म्हणजे व्हिटॅमिन सी चा पॉवर हाऊस. हे अँटीऑक्सिडंटने भरलेलं असतं, जे स्काल्प फॉलिकलला स्ट्रॉंग करतं, ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करतं आणि प्रीमेच्युअर हेअर ग्रेइंग, डॅन्ड्रफला कमी करतं. हेअर ब्लॅक, थिक, शायनी आणि हेल्दी बनवतं. क्वांटिटी आहे 20 ग्राम. नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे रिठा. रिठ्यामध्ये सुद्धा सोपेनियन असतं, यामुळे नॅचरल फोम तयार होतो आणि हेअर डीप क्लीन होतात. व्हिटॅमिन ए, डी असल्यामुळे हे अँटी फंगल आहे. क्वांटिटी आहे 20 ग्राम. नेक्स्ट आपण घेत आहोत मेथीमध्ये असतं प्रोटीन, लेक्टेनियम, आयरन आणि पोटॅशियम. हे हेअर ग्रोथ बूस्ट करून डॅन्ड्रफ आणि हेअर फॉल कमी करतं. क्वांटिटी आहे 10 ग्राम. नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपण घेत आहोत रोजमेरी. रोजमेरी मध्ये असते अँटी इन्फ्लामेटरी आणि अँटीऑक्सिडंट. हे स्काल्पचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करून हेअर फॉलिकलला नरिशमेंट देतं आणि हेअर स्ट्रॉंग आणि शायनी बनवतं. क्वांटिटी आहे 10 ग्राम. नेक्स्ट आपण घेत आहोत फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस. फ्लॅक्सीड मध्ये असतं ओमेगा 3 फॅटी ऍसिड. हे हेअरला डीप नरिशमेंट करून हेअरचं मॉइश्चर लॉक करून ठेवतं आणि हेअरला लॉंग, सॉफ्ट आणि हेल्दी बनवतं. क्वांटिटी आहे 20 ग्राम. नेक्स्ट आपण घेत आहोत हिबिस्कस फ्लावर म्हणजे जास्वंदाचं फूल. माझ्याकडे फूल नसल्यामुळे मी इथे 1-2 चमचे त्याची पावडर घेतलीये. जास्वंदाच्या फुलामध्ये असतं अॅमिनो ऍसिड, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट. हे प्रीमेच्युअर हेअर ग्रेइंग कमी करतं. सगळे इन्ग्रेडियंट एका बाउल मध्ये टाकून एक स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. नॉर्मल पाणी अवॉइड करा, शक्यतो फिल्टरचं पाणी यूज करा. फ्लॅक्स सीड सोडून सगळे इन्ग्रेडियंट फिल्टरच्या पाण्यात रात्रभर सोक करायला ठेवून द्या. मॉर्निंगला तुम्हाला दिसतच असेल सगळे इन्ग्रेडियंट प्रॉपर सोक झालेले आहे. आता सोक केलेले सगळे इन्ग्रेडियंट आणि फ्लॅक्स सीड्स सह एका मोठ्या पातेल्यामध्ये टाका. आता यात 1 लिटर पाणी ऍड करा आणि गॅसवर ठेवा. स्टार्टिंगला फ्लेम हाय ठेवा. एक उकळी आली का गॅसला मीडियम फ्लेमवर करा. हाफ वॉटर होईपर्यंत जवळपास 30 मिनिटं याला बॉईल करा. वॉटर हाफ झाल्याच्या नंतर गॅस बंद करा आणि मिक्सचर गरम असताना स्ट्रेन करून घ्या, कारण फ्लॅक्सीड मुळे शॅम्पू लवकर थिक होतो. उरलेल्या या सगळ्या हर्ब्स मध्ये थोडंसं पाणी ऍड करून याला मॅश करा, जेणेकरून सगळे न्यूट्रियन्स पाण्यात येतील. पुन्हा स्ट्रेन करा. यामुळे शॅम्पू थिक, स्मूथ, रिच फोम असलेला तयार होतो. आता तयार झालेला शॅम्पू एका मोठ्या जार मध्ये ट्रान्सफर करा. याची शेल्फ लाईफ इन्क्रीज करण्यासाठी आपण ऍड करत आहोत शॅम्पू बेस, SLS आणि पॅराबन फ्री. घाबरू नका, यात कुठलेही हार्मफुल केमिकल नसतात. जितका शॅम्पू आहे तेवढ्या क्वांटिटी मध्ये शॅम्पू बेस ऍड करा, नाहीतर 1/4 क्वांटिटी मध्ये सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. मी इथं 1/4 क्वांटिटी मध्येच ऍड केलाय. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि जर तुम्हाला हवं असेल तर व्हिटॅमिन ई कॅप्सूल पण तुम्ही ऍड करू शकता. आता हा शॅम्पू 24 तासासाठी कव्हर करून ठेवा. 24 तासाच्या नंतर शॅम्पू परफेक्टली सेट झालेला असतो.
त्यानंतर कुठल्याही बॉटलमध्ये तुम्ही शॅम्पू भरून ठेवा. हा शॅम्पू 1 वर्षापर्यंत खराब होत नाही. फर्स्ट वॉश पासूनच तुम्हाला अमेझिंग रिझल्ट दिसल. तुमचा हेअर फॉल, डॅन्ड्रफ कमी होईल आणि हेअर ग्रोथ फास्ट व्हायला लागेल. आणि मेन म्हणजे या शॅम्पू मध्ये युज केलेले सगळे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला जवळपास 80 ते 90 रुपयापर्यंत येऊन जाईल. जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करेलच, नाहीतर मग तुम्ही मला कमेंट करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.